रांगोळी ही एक शापित कला आहे. मी असं म्हणेन की रांगोळीचं आदर आहे पण किंमत नाही आहे. टेम्पररी आदर आहे त्याचा, कारण ती कला पण टेम्पररी आहे, ती टिकत नाही. आणि ती टिकत नाही म्हणून ती आर्टिस्टसाठी प्रेशियस आहे, कारण त्याला एक नवीन आर्ट करायला परत एक संधी मिळते, नवीन रांगोळी करायला एक संधी मिळते आणि ती तेवढ्या वेळेपुरता त्याच्यासोबत असते. असं आहे रांगोळीचं सत्य. प्रशांत सुवर्णाची रांगोळी चालू करणार आहे तू. थोडी थोडी क्या बी फची हे झालेलं आहे. एन्झायटी चालू झाली आहे माझी. कितीही आपल्याला काम येत असेल तरी एक सुरुवातीला स्पर्धा म्हटल्यावरती जी एवढी जी होते ती थोडीशी चालू झाली आहे, त्यामुळे माझ्याशी थोडं कमी बोला. सो आपण आज प्रोसेस पण बघणार आहोत, कसं प्रशांत ओव्हरऑल तयारी करतो, रांगोळी कशी काढली जाते, काय होतं, थोडंसं त्याच्याकडनं आपण नॉलेज घेणार आणि इन्फॉर्मेशन घेणार आहोत. भाई हे कधी झालं, मेरे को तो बताया ही नहीं. नील चालेकर विशेष उपस्थिती हाफ चड्डी. भाई सांगा तरी मला, हे सांगतच नाही. खूप मोठा डिफरन्स आहे रांगोळी आणि पेंटिंगमधला. ॲक्च्युली पेंटिंग करताना कसं असतं की तुझ्याकडे एक सपोर्ट असतो, वेळ असतो तुझ्याकडे एक तुला बेस तयार करायची एक संधी असते. त्यानंतर तू आरामात आज थोडं काम केलं, नंतर थोडं काम केलं, असं स्लोली काम करू शकतोस. आणि तू टोन वाईज डिवाईड करू शकतो की फर्स्ट लेयर, सेकंड लेयर, असं सगळं खूप पेंटिंगमध्ये तुला आराम असतो थोडा. पण हेच रांगोळीमध्ये कम्प्लिटली अपोजिट आहे, कारण रांगोळी ही एकदा तू स्टार्ट केलीस की तुला वरून खालपर्यंत पूर्ण फिनिश करत यावं लागतं. रिअलिस्टिक मोस्टली पोर्ट्रेट रांगोळी, म्हणजे संस्कार भारती वरून तरी पण बरीच लोक काढतात. एक पोर्ट्रेट रांगोळी त्यातल्या त्यात मला तरी असं वाटतं की खूप कठीण काम आहे आणि याची जजमेंट खूप वेगळी लागते माणसाला. म्हणजे प्री प्लॅन डोक्यात लागतं की आता मी हे केलं, ह्याच्यानंतर मला पुढे काय करायचं आहे. म्हणजे बेसिकली एकदा रांगोळीवरनं चालू केली की ती तशीच कम्प्लीट करत खाली यावी आणि फिनिश करत खाली यायचं. हो, कम्प्लीट नाही, म्हणजे ते फिनिशच करायला लागतं. हां, म्हणजे परत जाऊन काम करूच शकत. थोडक्यात सांगू, प्रिंट कशी येते बाहेर, टप्प्याटप्प्याने प्रिंट कशी बाहेर येते, तशा पद्धतीने तुला काम करावं लागतं. त्याला रिझन असं आहे की जर मी वरती एक पॅच भरला आणि मग नाकाचे ते काम करायला घेतलं आणि मग खाली ओठांचे ते काम करायला घेतलं, तर बिकॉज आम्ही वरून ते बसून काम करतो, त्याच्यावरती जे आपण सरफेस लावतो, स्केच करून चिटकवतो पेपर, त्याच्यावरती बसून काम करतो, त्यामुळे त्याला तसंच तुला बसून काम करायला लागतं. तुला तसंच फिनिश करत खाली यायला लागतं, कारण पुढे वरण केलं की पायाने पुसलं जाणार ना खालचं.
टेम्पररी आहे म्हणून ती प्रेशियस पण आहे. ती जी एकदा हातातनं निघाली की ती परत सेम निघेल की नाही ते पण हे नाही आहे. पेंटिंग सारखंच आहे की कसं होईल काय होईल, एकच चित्र दोनदा केलं तर तेवढा येईल की नाही ते असं येतं. त्यामुळे थोडं तो एक फॅक्टर आहे जिथे थोडं वाईट वाटतं की इंडियामध्ये अजून आपल्या तेवढं नाही दिलं जात रिस्पेक्ट. हेच जर बाहेर असतं तू बघशील रस्त्यात जे चॉक आर्ट करतात त्यांना किती चांगला प्लॅटफॉर्म, त्यांना चांगलं म्हणजे बोलवतात फेस्टमध्ये वगैरे, मोठ्या मोठ्या फेस्टमध्ये वेल चांगलं पे करून बोलवतात. आपल्या इथे तेवढं नाही आहे जिथे होऊ शकतं हे. आणि हे रस्त्यावर पण नाही करू शकत, म्हणजे हे रस्त्यावर पण नाही करू शकत. ह्या मला असं वाटतं की रांगोळी अशी कला आहे जी खूप कर्स्ट आहे आणि याला एवढे बंधन आहेत, हो बेकार बंधन आहेत आणि त्या बंधनातून तुला माहिती करायचं. सो अंडर व्हॅल्यूड असणारच आहे ते मला वाटतं. कर्स्ट हा शब्द बरोबर आहे, श्रापित आहे कला, श्रापित कला आहे. हो. मीडियम मजेदार आहे खूप, कारण ह्याच्यामध्ये ट्रान्सपरंट पण काम होतं. बघ ना, कुठला मीडियम असा तुला देईल बरोबर की ह्याच्यामध्ये तुझं ट्रान्सपरंट पण काम होतंय, ह्याच्यामध्ये तुझं ओपेक पण काम होतंय, ह्याच्यामध्ये तुझं लाईन वर्क पण होतंय, ह्याच्यामध्ये तुझं ड्राय पेस्टल सारखं पण काम होतंय. म्हणजे या मीडियमची मजा वेगळी आहे. जो करणार आहे त्याला माहिती आहे मजा काय, म्हणून त्याचा मोह आहे त्या गोष्टीचा. आणि ते एक त्याच्यात एक तो ऑफ फॅक्टर असतो ना, ही रांगोळी आहे, त्या फॅक्टरमुळे तो क्रेज आहे आर्टिस्टला की यार हे काहीतरी वेगळं आहे भाई, हे करूया आपण. बरोबर, असं आहे ते. कधी तू स्वतःची रांगोळी पुसली आहेस का झाल्यावर? खूप विचित्र फिलिंग असते ती, कारण प्रत्येक ठिकाणी जेव्हा तू पुसत येतोस खाली तेव्हा आठवतं की ते मी किती वेळ घालवलेला या पार्टमध्ये, पर्टिक्युलर पार्टमध्ये तुला ती पुसायची असते. आणि दुसरा ऑप्शन असा आहे की दुसऱ्याला द्या पुसायला, तर तुम्हाला बघवत नसेल तर. आणि मोस्टली काय होतं, स्पर्धेमध्ये तर दुसरेच पुसतात, पण जेव्हा घरी आम्ही करतो आमच्या इन शॉर्ट खाससाठी जी रांगोळी करतो त्याच्या हातानेच पुसावी लागते तुला. बेसिकली तेच आहे की तो एक खूप मोठा ड्रॉबॅक आहे या रांगोळीचा, की ती पुसली जाते. तू कसं ठेव नाही ठेव, किती पण तू तिला हे कर. एका दोघांनी प्रयत्न पण केलेला त्याला प्रिझर्व करायचा, त्याला काहीतरी ड्राय फिक्सेटिव्ह मारून, पण हवाचा पण प्रॉब्लेम आहे ना त्याला. एवढे नखरे आहेत ना रांगोळीचे की हवा पण नाही पाहिजे. आणि असं मग एकाने हे ओतून बघितलं त्याच्यावरती, आपलं काय म्हणतात त्याला, रेझिन ओतून बघितलं. मग ते थोडे रेझिन ओतलं की काय होतं, ओलं झालं की टोन्स डार्क होतात. मग तो पण प्रॉब्लेम झाला की रांगोळीवर पाणी पडलं की माहिती आहे ना, रांगोळी डार्क होते. कधी तेल सांडलं असेल रांगोळीत दिवाळीमध्ये लोकांना तर माहिती आहे की ते डार्क होतं पार्ट, तर तो पण प्रॉब्लेम आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टी आहेत.
की रांगोळीचं आदर आहे पण किंमत नाही आहे. टेम्पररी आदर आहे त्याचा, कारण ती कला पण टेम्पररी आहे, ती टिकत नाही. आणि ती टिकत नाही म्हणून ती आर्टिस्टसाठी प्रेशियस आहे, कारण त्याला एक नवीन आर्ट करायला परत एक संधी मिळते, नवीन रांगोळी करायला एक संधी मिळते, आणि ती तेवढ्या वेळेपुरता त्याच्यासोबत असते. एक अशी गर्लफ्रेंड जी थोड्या वेळेपुरता तुमच्यासोबत असते, आणि असं आपण म्हणू शकतो.